नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. बीड जिल्ह्यातील एक राष्ट्रवादीचं मोठं नेतृत्व माजी मंत्री धनंजय मुंडे यांना गेल्या काही दिवसापूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्याला कारण ठरलं बीड जिल्ह्यातील एक मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येमागं धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं आणि त्याच्या आदेशानेच ही हत्या झाली का असा संशय पोलिसांना आला आणि त्यानुसार वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली. सध्या वाल्मिक कराड हा जेलमध्ये आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने वाल्मिक कराड हा तुरुंगातून बाहेर येऊ शकतो. म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर झाली आणि त्यासाठी दबाव वाढल्याने अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. धनंजय मुंडे अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसवर, अजितदादा पवारवर नाराज आहेत का अशी एक चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे आणि त्यामुळेच गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मेळावा झाला होता. या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी आपल्याला काहीतरी जबाबदारी द्यावी, मला काम द्यावं अशी मागणी आपल्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठीकडे केली होती. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे मोठे बदनाम झाले होते. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले होते आणि नंतर मराठा योद्धा जरांगे पाटील यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले. मला मारण्याचा कट धनंजय मुंडे यांनी रचला असेही आरोप झाले. त्यामुळे त्यांची दोघांचंही जे शीतयुद्ध आहे ते नार्को टेस्टपर्यंत गेलं. आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे पुन्हा चर्चेत आलेले आहेत. त्याला कारण ठरलं ते दिल्ली येथे जाऊन अमित शहा जे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांची भेट घेतली आणि या चर्चेमध्ये त्या बीड जिल्ह्यातील विकासासंदर्भात त्यांनी भेट घेतली असं बोललं गेलं. मात्र धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे का, ते भाजपाच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्याला कारण ठरलं अजितदादा यांच्या बैठकांना, सभांना ते हजेरी लावत नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांची बीड जिल्ह्यामध्ये एका धार्मिक कार्यक्रमाला फडणवीस यांनी हजेरी लावली. त्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे हे आवर्जून उपस्थित होते, पंकजा मुंडे आवर्जून उपस्थित होत्या. त्यामुळे धनंजय मुंडे यांना भाजप प्रवेश देणार का अशी एक राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का अशी चर्चा सुरू आहे. सध्या राज्यामध्ये महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि या निवडणुकीच्या निकालानंतर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. कारण काशीनाथ जे राष्ट्रवादीचे कृषी मंत्री होते कोकाटे, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांना हे मंत्रिपद दिलं जाणं अपेक्षित होतं. मात्र अजित पवार यांना मोठ्या समाजाची नाराजी नको म्हणून त्यांनी धनंजय मुंडे यांना अद्यापपर्यंत हे मंत्रिपद दिले जाईल का अशी चर्चा केली नाही, असं सुतोवाचही दिलं नाही. कारण संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे हे मोठ्या प्रमाणावर नाराज झाले. कृषी भागातील काही घोटाळ्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. मात्र तरीही धनंजय मुंडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली नव्हती. धनंजय मुंडे यांचं पुन्हा पुनर्वसन होईल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र अद्यापही अजित पवार यांनी या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे धनंजय मुंडे हे
भाजपामध्ये प्रवेशासाठी सेटिंग करतात का? अमित शहा यांच्या भेटीनंतर तशी चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू झाली आणि त्यानुसारच आता धनंजय मुंडे हे महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात प्रवेश करू शकतात अशी चर्चा सुरू आहे. आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप असतानाही भाजप धनंजय मुंडे यांना प्रवेश देईल का? कारण आता सध्या ज्या महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये महायुतीतील तिन्ही घटक पक्षामध्ये एकमेकांच्या विरोधात हे तिन्ही घटक पक्ष उभे आहेत आणि निवडणुकीच्या दरम्यानच अनेक पक्षाला एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिल्याने नेत्यांना प्रवेश दिल्याने तिन्ही पक्षात धुसफूस सुरू होती. शिंदेसेना, अजित पवार गट आणि भाजपामध्ये एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरून हे शीतयुद्ध सुरू होतं. आणि आता निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्या पक्षाला यश येतं अपयश येतं त्यानुसार मोठ्या प्रमाणावर अपयश येणारे जे पक्ष आहेत त्यातील जे काही नेते आहेत ते भाजपाच्या वाटेवर असू शकतात आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा नंबर 1 वर असू शकतो अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे ते भाजपामध्ये जाऊ शकतात अशी मोठी दाट शक्यता आहे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की धनंजय मुंडे यांची राज्यभरात मोठी बदनामी असतानाही अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद दिलं नाही. त्याला कारण आहे की मसाजोगचे जे सरपंच आहे त्यांचं करेक्शन वाल्मिक कराड यांच्यावर जोडलं गेलं. वाल्मिक कराड हाच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत आहे. त्यामुळेच हा वाल्मिक कराड जेलमध्ये आहे आणि जेलमध्येही दयेचा अर्जही वाल्मिक कराड यांनी केलेला आहे. आणि हे सर्व प्रकरण असताना अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना खुर्चीवर बसवलं नाही, मंत्रिपद दिलं नाही. तर त्यामुळे ते भाजपमध्ये जातात का? आणि भाजप हा धनंजय मुंडे यांना मोठी जबाबदारी देऊ शकतो का? केंद्रात जबाबदारी देऊ शकतो का? कारण सध्या राज्यामध्ये पंकजा मुंडे यांना मंत्रिपद दिलेलं आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं राजकीय वैरही साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून हे दोन्ही बहीण भाऊ एकत्र आलेले आहेत. कारण महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील आहे आणि पंकजा मुंडे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी लोकसभा लढवली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर विधान परिषदेवर घेऊन पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्यात आलं, त्यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं जुळताना दिसतंय आणि ते भाजपामध्ये येऊ शकतात का? जसं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना केंद्रात पाठवलं होतं तसं धनंजय मुंडे यांना केंद्रात पाठवून राज्यामध्ये पंकजा मुंडे यांना जबाबदारी सध्या दिलेलीच आहे ती कायम करून धनंजय मुंडे यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना केंद्रात जबाबदारी दिली जाऊ शकते का? कारण सध्या पंकजा मुंडे यांच्या ज्या बहीण आहेत माजी खासदार त्यांच्यानंतर पंकजाकडे लोकसभेची उमेदवारी आली होती, मात्र त्यामध्ये त्या अपयशी ठरल्या. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना राज्यामध्ये संधी देण्यात आली आणि आता धनंजय मुंडे हेही भाजपाच्या वाटेवर दिसत आहेत आणि त्यांना केंद्रामध्ये संधी देऊन पंकजांना राज्यामध्ये ठेवलं जाऊ शकतं अशी राजकीय परिस्थिती आहे. त्या काही दिवसात आपल्याला कळेलच की धनंजय मुंडे हे नक्कीच भाजपामध्ये जाऊ शकतात का आणि भाजप धनंजय मुंडे यांच्या एवढ्या बदनामीनंतरही त्यांना प्रवेश देऊ शकतं का? कारण देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे हे आमचे खास मित्र आहे, आमचे मित्र असा उल्लेख त्यांनी एका धार्मिक कार्यक्रमामध्ये बीडमध्ये केलेला आहे. त्यामुळे नक्कीच आणि छगन भुजबळ जे ओबीसीचा चेहरा आहे त्यांनीही गेल्या काही दिवसापूर्वी त्यांना एक सल्ला दिला होता, तुम्ही जर ओबीसीसाठी काम केलं तर तुम्हाला नक्कीच राजकारणामध्ये मोठी संधी आहे, त्यासाठी तुम्ही ओबीसीमध्ये काम करा, ओबीसीसाठी काम करा असा एक सल्ला त्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी एक जाहीर सभाही ओबीसीचा एल्गार मेळावा म्हणून घेतली होती
आणि आता ओबीसी समाज ज्या पक्षाचा कणा आहे अशा भाजपामध्ये धनंजय मुंडे यांना घेतलं जाऊ शकतं, प्रवेश दिला जाऊ शकतो, अशी सध्या राजकीय परिस्थिती आहे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की धनंजय मुंडे हे भाजपामध्ये जाऊ शकतात का. राष्ट्रवादींनी पक्ष डॅमेज होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांना कोणतेही पद दिलेलं नाही, मात्र भाजप हा धनंजय मुंडे यांना प्रवेश देऊ शकतो का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.